बाबा आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण इथं ध्वजारोहण केला आहे. काय गोंदिया जिल्ह्यावासियांना शुभेच्छा द्याल महाराष्ट्रवासियांना? महाराष्ट्रवासियांना एकच आहे की आपण संघटित महाराष्ट्र ठेवला पाहिजे आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आज आपण पाहतो की 64 वर्ष झाले आणि 64 वर्षामध्ये आज आपण पाहतो की त्या काळ आणि आजच्या काळामध्ये फार मोठा फरक झालेला आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून आणखीन महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणं सगळ्यांची जबाबदारी आहे. गोंदिया जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात यावेळेस धान खरेदी झाली, मात्र त्याची भरडाई न झालेली आहे. त्याच्यामुळे जे राईस मिलर्स आहेत त्यांनी बहिष्कार टाकला आहे. काय शासन स्तरावरून काही प्रयत्न सुरू आहेत का की भरडाई होईल? ते ठीक आहे. ते आता आचारसंहिता असल्यामुळे काय आता सध्या आपल्याला 4 जूनपर्यंत काही करता येणार नाही. एकदा सगळं संपल्यानंतर मग एकदा सगळ्यासोबत बसून मार्ग काढता येईल. आदिवासी विकास महामंडळाचे धान उघड्यावर खेचण्यात आलेले होते आणि तिला अंकुर पण आलेला आहे. ठीक आहे. ते आता सगळं त्यांच्याशी म्हणजे काय झालं काय नाही आता तुम्ही माहिती दिलेलं आहे, त्याच्या चौकशी करू. बाबा एक राजकीय प्रश्न घेतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी दरम्यान त्यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा असा एक उल्लेख केला होता. मोठा नाराजगी पाहायला मिळते या वाक्यानंतर. काय नाराजी काय, आता राजकारणामध्ये सगळे उतरल्यानंतर काय ना काय बोलणं चालू राहते आणि त्या दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात. मग सगळं इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की मी आणि आमचे विरोधी पक्ष नेते एकमेकाच्या विरोधात बोललो, आता सगळं संपलं. आता जे बात गई हो गया. तुम्ही अजूनही ठाम आहात का विरोधी पक्ष नेते 4 जूननंतर तुमच्याकडे येतील याच्यावर? हां, ते बघू आता एकदा. 18 तारीखवर आपण काही तर पुरावे देणार होता. नाही झालं ना ते सगळं, आता सांगितलं तर ते सगळं व्हायरल झालं, सगळं झालं तर संपला विषय. पक्षप्रवेश निश्चित झाला आहे? नाही तर विषय संपला. आता ते इलेक्शन पुरता होता, सगळं विषय संपला. आता पक्षप्रवेश काही निश्चित झाला ते होईल. आता जे होईल आता त्यांच्या मर्जीवर आहे. ते केव्हा करतील तारीख निश्चित ते करतील, परंतु जे व्हायचं होईलच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.